आ, बदामाचा सुगंध काय मस्त आहे ना. तेही तुझ्या हाताने बनलेला. हम्म. काय म्हटलं? काही नाही. हे बदाम. हम्म. वाव, फॅन्टास्टिक डिझाईन. काय म्हटलं? त्याचं असं आहे की तुझ्या साडीच्या डिझाईन बद्दल बोलत होतो मी. ओहो. जसा तू विचार करते आहेस ना, तसं काहीच नाही आहे. काय बोलू मी, एक अप्सरा. आहा, नो नो, साक्षात रूपाची राणीच माझ्यासमोर उभी आहे जणू. तर मी फक्त साडीच्या डिझाईन बद्दल का बोलीन, नाही का? मी तुझ्याच बद्दल बोललो, तुझ्या सुंदरतेबद्दल. हम्म. माझ्या दिलात फुललेलं फूल आहेस तू. आ, काय? कविता, कविता आहे ही. ओहो. ऐकवा ऐकवा. तू एक फूल आहेस जे माझ्या हृदयात फुललं आहे. या हृदयापासून तू कधीही दूर नको जाऊस. या कामदेवाच्या एका छोट्याशा अटीला, या अटीला तू पूर्ण करून मला आलिंगन दे माझी प्रिये. तुझ्या छातीवर डोकं ठेवण्यासाठी आतुर झालोय मी. हम्म. माझ्या जवानीच्या नजरेत मी खूप फुलांना पाहिलं असेल, पण तुझ्यासारखं फूल कधीच नाही पाहिला. तुला मिळवण्यासाठी तडपत आहे माझं हे हृदय. स्वप्नाचा चुराडा केला, सत्यापासून दुरावा केला आणि माझ्या नसानसात कामाची बीज रोवली. आ, हा? हु इज द ब्लॅक शीप? आ, फोनला आधी सायलेंट कर. सॉरी हा. सॉरी, मी पण सॉरी. हम्म. जेव्हा एका फ्लो मध्ये सगळं चालू होतं, अचानक असं डिस्टर्ब झालं ना. ओके. मी काय बोलत होतो? अ, पाहिलं तुम्ही, जे बोलायचं होतं तेच विसरलो. काही हरकत नाही. तेच म्हटलं मी, एका कवितेला दुसरी कविता कशी आवडेल? तुम्ही खूपच मस्त टाईपचे वाटता सूर्या. तुमच्या बरोबर कुठली मुलगी असली तरी दिवसभर हसत राहील. तुमची बायको खूपच नशीबवान आहे. हे काय, अचानक तुम्ही असं बोलणं सुरू केलं? काय? आतापर्यंत लग्न नाही झालंय माझं. आय एम स्टील अ बॅचलर, यु नो. ओ. अच्छा अच्छा. पण लवकरच हा बॅचलर एक फॅमिली मॅन बनणार आहे. ओ वा. तुम्ही मुलगी बघितली का? हो, एंगेजमेंट सुद्धा झाली आहे. ओ. कॉंग्रॅच्युलेशन सूर्या. थँक्यू थँक्यू. सूर्या, एक गोष्ट विचारली तर वाईट तर नाही वाटणार ना? विचार ना महिमा, मला वाईट नाही वाटणार अजिबात. तुमचं लग्न होणार आहे. तुम्ही मग इथे का आलात? प्लीज मला चुकीचं नका समजू. विचारायची इच्छा झाली म्हणून विचारून घेतलं. याच्यात वाईट काय आहे? तू असं उघड उघड विचारलंस, हे मला खूप आवडलं. आय लाईक यू. हम्म. तसं एका नव्या कंपनीत जॉब करण्याच्या आधी एक्सपिरियन्सची आवश्यकता असतेच ना. हम्म. आता तूच मला सांग, आधीच एक्सपिरियन्स असला तर तो चांगलंच काम करेल की नाही, हा विश्वास तर राहील ना. एम आय राईट? येस, ॲब्सोल्युटली राईट. साधारणतः कामासाठी एक्सपिरियन्स आवश्यक असतो, तर मग लग्नासाठी सुद्धा याची आवश्यकता असेलच. आणि त्यात सुद्धा फर्स्ट नाईट एक्सपिरियन्स इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, राईट? तर त्याच एक्सपिरियन्ससाठी
तुला इथे शोधत आलोय मी. वाव, ग्रेट. डोंट वरी. तुमचं एक्सपिरियन्स माझी गॅरंटी. थँक्यू. तुमच्या फियोन्सेचं नाव मला कळू शकतं का? हा, नक्कीच. तिचं नाव स्वाती आहे. ती काय करते? ती ऍक्च्युली एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अच्छा. तसं हा. स्वाती तुमच्याच सारखं एक्सपिरियन्स शोधत अजून कोणाजवळ स्टॉप इट महिमा. तू हे काय बोलतेस? तुला काही कळतं का? अरे रे, इतकं टेन्शन का? काळजी नको करू सूर्या. एक्सपिरियन्स फक्त तुम्हाला असेल तर पुरेसा आहे का? जिच्याशी तुम्ही लग्न करताय तिलाही असायला हवं ना? प्लीज महिमा, तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. ती खूपच चांगली मुलगी आहे. तुमच्या होणाऱ्या बायकोवर तुम्हाला खूपच विश्वास आहे. हाच विश्वास स्वातीला तुमच्यावरही असेल ना? तिचा भरोसा तुटायला नको ही तुमची जबाबदारी आहे ना? आणि तुम्ही तिच्या भरोशाला असं तोडत आहात. हा कुठला न्याय आहे? हे काय सूर्या? पुरुषासाठी एक नियम आहे आणि बायकांसाठी दुसरा नियम आहे. जसं तुम्ही तुमच्या भावी बायकोला फ्रेश फ्लावर सारखं बघताय तशी ती पण तुमच्याकडनं हीच अपेक्षा ठेवत असेल. सूर्या, सॉरी. तुमचा मूड मी खराब केला असं वाटतं. चला, मी तुम्हाला सगळं शिकवते. कारण मी तुम्हाला वचन दिलं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स बनवायची गॅरंटी माझी. चला सूर्या. फोन उचल सूर्या. तुमची स्वाती आहे ना? पहिल्या रात्रीच्या एक्सपिरियन्ससाठी इथे आहे, सांगून देशील तिला? बोला ना. हॅलो. हा, हॅलो. हाय. कुठे आहेस तू? घरीच आहेस का? आपल्या लग्नात आपल्या मित्रांना इन्व्हाइट करण्यासाठी आलोय. ओ, असं आहे का? तुझी फ्रेंड आहे? तिचं नाव काय आहे? महिमा आहे. ती माझी फक्त एक मैत्रीण नाही, बहीण सुद्धा आहे. अच्छा, बहिणीसारखी आहे का? ठीक आहे, मी नंतर फोन करतो. ताई, तुम्ही नक्की माझ्या लग्नाला यायचं हं?